संभाजीनगर महापालिकेने पाणीपट्टी वसुली सुरू केली। शहरात अनेकांकडे पाणीपट्टी थकीत असल्यामुळे महापालिकेने वसुलीसाठी लाईनमनला कामाला लावले। प्रत्येक प्रभागात पाणी सोडणारे लाईनमन घरोघरी जाऊन माहिती घेत आहे। रत्नागिरीच्या मीरा किनाऱ्यावर असलेलं बसरा स्टार जहाज अखेर भंगारात काढण्याची कारवाई सुरू झाली आहे। हे जहाज तब्बल 5 वर्ष मीरा किनाऱ्यावर खडकात अडकून पडलं होतं, मात्र सततच्या लाटांमुळे जहाजाचे 2 तुकडे झाले। 40 लाखांची कस्टम ड्युटी भरल्यानंतर हे जहाज अधिकृतपणे भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। सुमारे 35 कोटी किंमत असलेले जहाज केवळ 2 कोटी भंगारात काढलं जाणार आहे। नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमी आणि पालिका प्रशासन यांच्यातील बैठक निष्फळ ठरली। पालिका प्रशासनाकडून झाडांच्या बाबत कोणतीही योग्य माहिती मिळाली नसल्याचा पर्यावरण प्रेमींनी आरोप केला। एक्झिबिशन सेंटरसाठी झाडं तोडणार नसल्याचा मनपा आयुक्तांकडून खुलासा करण्यात आला, मात्र त्याबाबतचा GR काढण्याची पर्यावरण प्रेमींनी मागणी केली आहे। RBIकडे गेल्या वर्षभरात ग्राहकांच्या 13 लाख तक्रारी दाखल झाल्यात। कर्ज व्यवहार आणि क्रेडिट कार्डशी संबंधित तक्रारी सर्वाधिक असल्याची माहिती RBIच्या अहवालातून समोर आली आहे। वाशिम हिंगोली मार्गावरील रेल्वे गेटजवळ सुरू असलेले लोअर हाईट सबवेचं काम गेल्या 6 महिन्यापासून ठप्प आहे। उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्यानंतरही सबवेचं काम थांबवण्यात आलं, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। तसंच हे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। डिसेंबर महिना सुरू होता, शालेय शैक्षणिक सहलीचा हंगाम सुरू झाला। किल्ले रायगडला सर्वाधिक पसंती असल्याचं पाहायला मिळते, त्यामुळे किल्ले रायगडावर शालेय विद्यार्थ्यांची गर्दी असल्यामुळे या ठिकाणचे गाईड तसंच छोट्या मोठ्या व्यावसायिकांना फायदा होतोय।